कारवाईसाठी किती लागतील साहेब? वृक्षतोडीच्या तक्रारीनंतर CSF करतोय सेटिंगची भाषा. गिरोला जपानी येथील गट नंबर 160 मधील सागवान व आडजात वृक्षतोडीचा मुद्दा रेटून धरण्यात आला असतानाही वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून हुकुमशहाप्रमाणे निर्णय घेतलाय, असा आरोप तक्रारदार युवराज पर्वते वनसमिती अध्यक्ष गिरोला यांनी केला. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी CCF गुरुप्रसाद साहेब नागपूर हे अर्जदार यांच्याशी सेटिंगची भाषा वापरतात आणि संगणमताने दोषी अधिकारी यांना वाचवण्याचे प्रयत्न करीत असतात. तक्रारदार युवराज पर्वते यांनी CCF गुरुप्रसाद साहेब नागपूर यांची प्रथम भेट 22/5/2026 रोजी घेतली. तेव्हा गुन्हेगारांवर पोलीस कारवाई करून केलेल्या कारवाईची लेखी स्वरूपात माहिती देतो असे आश्वासन दिले गुरुप्रसाद यांनी दिले, परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. प्रकरण थंडावस्थेत पडलेले दिसून येतात. त्यामुळे तक्रारदार युवराज पर्वते यांनी 8/6/2026 रोजी CCF गुरुप्रसाद साहेब नागपूर यांची भेट घेतली. तेव्हा अर्जदार यांना सांगितले की मी DFO यांना कारणे दाखवा नोटीस बजावतो. तक्रारदार यांनी कारणे दाखवा नोटीस बजावून वेळ घालवू नका, CCF हे वेळ मारून घेत असल्याचं चित्र दिसून येत आहे. दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणी अर्जदार यांनी केली. तेव्हा CCF गुरुप्रसाद साहेब नागपूर यांनी दोन्ही पक्षांना बोलावून बैठक घेऊन मार्ग काढू असे उत्तर दिले. या विषयातील अधिकारी आपापले हात ओले करून घेत असतात. या विषयाकडे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी साकोली येथे गेलो प्रकरणाकडे व वनविभागाकडे तातडीने लक्ष घालावे व संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी युवराज पर्वते गिरोला वनविभाग समितीचे अध्यक्ष यांनी केली आहे. तक्रारदार यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला तरीही CCF गुरुप्रसाद साहेब यांनी कर्मचारी व अर्जदार यांच्यावर कारवाई न करता पळवाट काढत असल्याचे दिसून येत आहे. RFO धनविजय यांनी सदर झाडे तोडण्याचा परवाना मीच दिला असल्याचे सांगितले आणि त्यांचे रेकॉर्डिंग CCF यांना पण देण्यात आले. त्यानंतर वृक्ष तोडल्याची परवानगी नाकारण्यात येत असल्याचे व्हॉट्सअपवरून सांगितले. सुरुवातीला झाडे तोडण्याची अनुमती द्यायची आणि दिलेली अनुमती आम्ही दिलीच नाही असं सांगायचा हा कुठला न्याय आहे? RFO धनविजय यांनी दोषींवर गुन्हे दाखल केले असल्याचे वरिष्ठांना सांगितले, परंतु त्यांची दिशाभूल केली. गुन्हे दाखल केले तर कोणत्या वन कायद्यानुसार गुन्हे दाखल केलेले आहेत की इतर अधिकारी यांच्या संगनमताने सदर झाडे कापण्याच्या प्रकरणावर हेतुपुरस्पर पांघरून घालतात की तक्रारदार यांना न्याय देतील याकडे भंडारा जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार.